गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर आज लागलेली आहे सकाळी सकाळी झाडाची जी साफसफाई आहे ती करायला। आणि चिमण्या जे आहेत ते खूप आमच्या इथे चिमण्यात, जसे की मी घरटे पण करून ठेवलेले आहेत गॅलरीमध्ये, माझ्या पुढल्या जे पोर्च आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे चिमण्या जे आहेत ते भरपूर येतात। आणि उन्हाळ्यामध्ये कसं ऊन खूप तापतं आणि हे जे मनी प्लांट असतं जे थंडगार असतं त्याचे जे कवळे कवळे फांटे किंवा कवळे कोंब असतात ते चिमण्या जे आहेत ते तिथंच खोपे आहेत आणि बसतात, इळभर खातात। पाणी वगैरे मी त्यांना ठेवत असते, दाणे ठेवत असते आणि रोजचं त्यांना असे तांदूळ पण टाकत असते। त्याच्यामुळे ते बाहेर कुठं जात नाहीत। इथं आमच्या ते जे पुढची गॅलरी आहे त्याच्यामध्ये दिवसभर असतात आणि ह्या वेलावर बसून मस्त खेळतात। आणि ते कवळे कवळे जे फांटे असते ते ते चुचीनं इळभर खात राहतात। त्याच्यामुळं काय झालेलं आहे त्याच्याकडे जरासं आज म्हणलं खूप असं वारं बी सुटलं आणि ऊन पण आहे, त्याच्यामुळं काय खूप दिवस झालं यालाकडे लक्षच नाही आहे। तर बघते तर काय तर सगळे असे चिमण्यांनी खाऊ खाऊ टाकले आहेत आणि जे काही छोटे मोठे येलं आहेत ते पूर्ण सुकून गेले होते। तर आज मी सकाळी सकाळीच सगळे ते साफसफाई करण्याच्या मागं लागले आणि जे सुकलेले जे वेलं होते ते सगळे असे आपल्या कात्रीनं कट करून घेतलेले आहेत आणि वाळून पण गेलेले आहेत भरपूर। आणि गेला मग सगळं असं काळं जर दिसू लागलं ते गेलं जे वाळून गेले ते, आणि बिलकुल चांगलं दिसणं गेलं। त्याच्यामुळं सकाळी साफसफाईला लागले आणि एका सगळं घरापासून जे बाहेर पोचतर सगळी झाडांच्या साफसफाई क्लिनिंग केली। जसे की फांटे पडले होते, वारं पण सुटायले आणि कधी कधी आबाळ पण यायले, त्याच्यामुळं कसे झाडांची इकडं तर आपड झालेली आहे, फांटे पण पडलेले आहेत, जसे पानं वाकडे तिकडे झालेले तर सगळं साफसूफ केलेलं आहे। मनी प्लॅन्ट आणि ज्याचे की येलं इकडं तिकडं गेले होते ते पण व्यवस्थित लावलेले। तर कुणी पण आलं की म्हणते की इतकुशा कुंड्यामध्ये मनी प्लॅन्ट किती छान आला आहे, पण त्याची सोय पण तशीच ठेवावी लागते। जसे घरचेच ऑर्गॅनिक खतं असतात की जसं की आपल्या खराब टॅबलेट असतात, पण ते फ्रूटचे जे साली असतात, पुन्हा केळाचं पाणी राहते, केळाच्या जे सालीचं पाणी राहते, चहाची पत्ती राहते, हे सगळं मी जे आहे ते म्हणजे फुलाच्या आणि मनी प्लॅन्टचे जे झाडं आहेत त्याच्यामध्ये 8 दिवसाला एकदा असं टाकीत असते, जे ऑर्गॅनिक आपले घरचे जे खतं आहेत ते। आणि बाहेरून तर मी कोणतेच खतं मागत नाही, जसे की गाईचं शेण आहे, गाईचं वाळून ठेवलेले मी गवऱ्या असतात ते टाकून ठेवत असते। मग त्याच्यावर रोजचं पाणी टाकलं की झाडाला कसं पोषण तत्व मस्त भेटू लागतं आणि गार राहतं उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे झाडं पण सुकत नाहीत। तर प्रत्येक झाडामध्ये एक एक गवरी टाकीत असते ती शेणाची, आणि त्याच्यानं थंडगार राहतं आणि ते खत बी होतं आणि पाणी पण हे होतं। त्याच्यामुळे माझे जे झाडं आहेत आणि मी तुम्हाला बाहेरले पण झाडं दाखवते माझे, आणि 15-15 ते 20-20 वर्ष खाल्ले म्हणजे झाडं आहेत सगळे, आणि मी ते आजपर्यंत जपून ठेवलेले आहेत। नाही तर उन्हाळ्यात लोकांचे झाडं जे वाळून जातात आणि नवीन रोपटे आणून दुसरी लावतात, पण तुम्ही माझे बघू शकता की किती दिवसापासून एकच झाडे आहेत आणि ते झाडं जे आहेत मी जपून ठेवलेले आहेत आणि मला खूप आवडीचे झाडं आहेत माझे। आणि मी काय तर म्हणजे मिस्टर पण खूप झाडाची अशी देखभाल करतो। तर टाईम भेटला की जशी सुट्टी असली, आमुष्याच्या दिवशी ते पूर्ण दिवस घरीच असतात, तर सकाळी 1-2 घंटे आमुष्या राहू द्या किंवा संडे राहू द्या, आमचे जे काम आहे ते आम्ही किती काम राहू द्या त्याच्यामधून टाईम काढून झाडाची जे आहे ते देखभाल करतो। आणि मनी प्लॅन्टची जे आहे सगळी साफसफाई झालेली, सगळं झाड ते व्यवस्थित करून जिथल्या तिथं लावलेले। आणि जे हे जे कुंडे तर मी जे साईड वॉलला ठेवलेले आहेत, इथं आहे एक उंबराचं झाड आणि एक आहे पिंपळाचं झाड, आणि त्याच्यामध्ये छोटंसं बेलाचं झाड लावलेलं आहे। जसं की पिंपळाचं आणि उंबराचं झाड आहे ते 4-5 वर्ष झाले मी लावलेलं आहे, आणि त्याला रोज जे आहे दिवा बत्ती जशी आपण तुळशीची पूजा करतो, आणि खूप छान असतं घरामध्ये दोन्ही झाडं एका ठिकाणी लावलेलं, आणि मला तर खूप छान असा त्याचा लाभ बी भेटतं आहे। मी रोजचं नित्यनेमानं त्याला जसं की दिवा आहे, अगरबत्ती साखर वगैरे ठेवून रोज जशी तुळशीची पूजा असती तशी तिची पूजा करते। आणि त्याच्या साईडला जे आहेत ते फुलाचे जे झाडं आहेत आपले व्हाईट लिलीचे ते लावलेले आहेत। आणि खूप असं ऊन बी पडू लागलं आहे, इतका जे कचरा आहे पाचोळाचं झाडाचा खूप गळायला आहे, तर सगळं खाली असं गच्च भरले होते कुंडे, आणि कसं कुंडे गच्च भरले की झाडाला जे आहे ते ऊन लागत नाही आणि झाडं जे आहेत आपले सुकून जातात आणि पाणी पण भरपूर असं खाली पोहोचत नाही। त्याच्यामुळं झाडाचं जे बूड आहे कधी बी असं मोकळं पाहायला पाहिजे की पाणी पण त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि ऊन पण लागलं पाहिजे। तर झालेली माझी इथली साफसफाई सगळी, आणि तुम्ही बघू शकता किती लय असा कचरा पडला आणि किती लय आज पूर्ण सगळं जे झाडं आहेत ते क्लीन केलेले तर बघा, सगळे कुंडे वगैरे सगळे छान केले तर पानं वगैरे सगळे व्यवस्थित लावून। आणि हे झाड जे आहे ते 15-20 वर्ष खाल्लं आहे, आणि ह्याची पण सगळे जे सुकलेले पानं वगैरे होते, आणि हे जे आहे ते घरीच मी जे आपले तेलाचे कॅन्डल राहतात ना त्याचेच बनवलेले आहेत वरचे कुंडे,
आणि जेव्हा त्याला फुलं यायला लागले तर खूप छान असे वाटतात दारामध्ये, जसे की आपण झुंबर लटकितो फुलांचे तसे वाटतात. आणि घरची कोणती वस्तू राहू मी त्याला फेकून देत नसते. एका ठिकाणी खराब झाली तर दुसरीकडे तिचं यूज करीत असते. तर खालचे पानं पण खूप खराब झाले होते, तर साफसफाई केलेली आहे, जसं की अंगणापासून घरापासून. तर आज झालेली म्हणजे दिवसभराची ही जी साफसफाई आहे घराची, झाडाची साफसफाई. जसं घरामध्ये लक्ष देतो तसं झाडाकडे पण लक्ष द्यावं लागतं. तेव्हा जे आहेत आपले छोटे मोठे झाडं जे आहेत ते 12 महिने टिकून राहतात. चला आज झालेली झाडाची साफ. सकाळची कामं आवरली की घरातली पूजा, तुळशीची पूजा हे जे आहे ते रोजचंच काम आहे. तर झालेली म्हणजे देवपूजा पण. आणि आज सकाळी जे आहे नाश्त्यामध्ये केलं होतं मस्त पनीर चीज सँडविच. तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा, रेसिपी शेअर करीन. तर आजचा दिवस होता, सकाळी भरपूर कामं होती, तर आजचा दिवस असा पार पडला. आता करायचा आहे स्वयंपाक. व्हेजिटेबल पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कसं वाटला काय नाही व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगत जा, कमेंट करीत जा. आवडलं तर लाईक शेअर टाकू शकले नाही. तुम्हाला रेसिपी पाहायची असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि ह्याच्यामध्ये अंडं वगैरे काहीही नाही, आपले व्हेजिटेबल्स आहेत पुरे. तर कसं वाटले काय नाही सँडविच कमेंटमध्ये नक्की सांगा.